सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत सौ मीनाक्षी देशमुख लिखित अपराजित योद्धा बाजीराव पेशवे आणि आजचं पुष्प आहे 12वं. या जयपूरच्या किल्ल्यावर स्वतः बाजीरावांची देखरेख होती. मराठ्यांनी या किल्ल्याचा वेढा एवढा आवडला की बंगेशच्या सैन्याची किल्ल्यामध्ये अन्नान्न दशा झाली. सैन्याने बैल, घोडे, खेचरे कापून खाल्ले. त्यांची म्हणजे बंगेशची सुटका करण्यासाठी बंगेशचा मुलगा करीम खान 30,000 फौज घेऊन आला. मराठ्यांनी त्याचाही पराभव केला. त्याच्याकडचे 3,000 घोडे आणि 15 हत्ती मराठ्यांना मिळाले. बादशहाने सरदार बक्षी खानला जयपूरवर चालून जाण्याची आज्ञा दिली, पण त्याने काहीतरी सबबी काढून टाळलं. उलट त्यानं छत्रसालांना पत्र लिहून कळवलं की तुमच्या ताब्यात असलेल्या महम्मद बंगेशला ठार करा. एव्हाना पावसाळा आला. शेवटी बंगेशला अटी घालून सोडण्याचं ठरवलं. पुन्हा बुंदेलखंडात येऊन त्रास देणार नाही असं त्याच्याकडून लिहून घेतलं आणि मग जायची परवानगी दिली. छत्रसाल राजधानीत परत आले. त्यांनी बाजीरावांना राज्याचा 3रा हिस्सा कालपी, हट्टा, सागर, झाशी, शिरोंज, कुंज, गडकोटा, हडद, नगर अशा 3 लाखांचा मुलूख आणि 1 किल्ला दिला. उत्तरेतला हा सर्व प्रदेश मराठ्यांच्या अधिपत्याखाली आला. तरी देखील वस्तुस्थिती मात्र वेगळी होती. तिथले बरेच राजपूत आणि मोंगल सरदार मोगल राज्यकर्त्यांशी संधान साधून होते. ते स्वतःला स्वतंत्र राज्यकर्ते मानत होते. जेव्हा पेशवे बुंदेलखंडात आले त्यांनी एकामागून एक भाग ताब्यात घेतला. या कामी छत्रसालांच्या पुत्रांनी त्यांना पाठिंबा दिला. माळवा आणि बुंदेलखंडातील आपलं स्थान बळकट केल्यानंतर भोपाळही मराठ्यांच्या नियंत्रणाखाली आला. मराठ्यांना बुंदेलखंडातील 4थाई जमा करण्याचा अधिकार असला तरी त्यावेळच्या प्रथेनुसार दिल्लीतील राज्यकर्त्यांकडून मान्यता मिळणं आवश्यक होतं. वास्तविक बाजीरावांनी बुंदेलखंडामध्ये मराठा साम्राज्याची स्थापना केली होती. एका शतकानंतर बाजीरावांचा हाच मुलूख झाशीच्या राणीचं राज्य बनलं. 1729 मे मध्ये बाजीराव जैतपूरहून पुण्याकडे निघाले. या मुलखाची व्यवस्था पाहण्याचं काम गोविंदा खेळ यांच्यावर सोपवलं. हेच गोविंदपंत बुंदेल म्हणून पुढे प्रसिद्ध झाले. 1731 मध्ये वयाच्या 82व्या वर्षी छत्रसालांचं निधन झालं. त्यांच्या 2 पुत्रांनी म्हणजे हरदेश राय आणि जगत राय यांनी बाकीचं राज्य वाटून घेतलं आणि पुढे या दोघा मुलांनी बाजीरावांच्या अनेक मोहिमांमध्ये भाग घेतला. मोहिमांसाठी मदत लागल्यास बाजीरावांनी साताऱ्याहून मागण्यापेक्षा बुंदेलखंडाकडूनच मिळण्याची सोय आपोआपच केली गेली होती. या मोहिमेमुळे बाजीराव आणि शाहूराजांमध्ये काही विमनस्कता निर्माण झाली होती. याला 2 कारणं होती. एक म्हणजे आपण मोगल बादशहाचे मनसबदार आहोत ही भावना शाहूराजांच्या मनात इतकी घर करून बसली होती की ते उघडपणे मोगलांशी लढणं त्यांना योग्य वाटत नव्हतं. बादशहाचा पराभव करून त्यांचा प्रदेश काबीज करणं राजांना पटत नव्हतं. शिवाय ब्रह्मेंद्र स्वामींनी सिद्धीचे पारिपत्य करण्याचा तगादा शाहूराजांकडे लावला होता. सिद्धीच्या मोहिमेवर बाजीरावांनीच जावं असा शाहूराजांचा आग्रह होता आणि बाजीराव अतिशय उत्सुक नव्हते. ते अजिबातच उत्सुक नव्हते. या मोहिमेने पदरात काहीच पडणार नाही असं मुत्सद्दी आणि व्यवहारी बाजीरावांना वाटत होतं. शिवाय प्रतिनिधी फतेसिंग बरोबर राहून काम करणं बाजीरावांना पसंत नव्हतं. शेवटी शाहूराजांनी चिमाजी अप्पांना या मोहिमेवर धाडलं. त्यांनी ही मोहीम तडीस नेली आणि दक्षिणेत आले. बाजीरावांचा मुख्य उद्देश ध्येय होतं ते राज्य वाढवण्याचं, पण निजाम राज्यविस्तारात नाना प्रकारे अडथळे निर्माण करीत होता. त्याने कोल्हापूरच्या संभाजीराजांना हाताशी धरून शाहूराजांना शह देण्याचा प्रयत्न केला होता. याच दरम्यान सेनापती दाभाडेंना फितवून पेशव्यांना नेस्तनाबूत करण्याचा घाट घातला. बाजीरावांनी शिताफीने आपली सुटका करून घेतली. यावरून बाजीराव केवढे श्रेष्ठ होते योद्धा म्हणून हे दिसून येतं.
बाजीराव दक्षिणेत आले तरी त्यांचं सारं लक्ष उत्तरेकडे लागलेलं होतं. त्रिंबकराव दाभाडेंचे पारिपत्य आणि जंजिराची मोहीम करायची त्यांची अजिबात इच्छा नव्हती, तरी त्यांना त्या कराव्या लागल्या. सेनापती दाभाडेंचे बाजीरावांविरुद्ध कारवाया करण्याचे सत्र सतत चालू असे. बाजीराव त्याकडे दुर्लक्ष करून आपले काम करीत होते. पण जेव्हा दाभाडेंनी सगळीकडून जुळवणी करून बाजीरावांच्याच विरुद्ध बंड पुकारले, सोबत निजाम आणि बंगेशला बरोबर घेतले, तेव्हा मात्र त्यांचा बिमोड करणे अपरिहार्य झाले. तर जंजिऱ्याच्या कारवाईत सिद्धीच्या बिमोडापेक्षा धावडशीच्या ब्रह्मेंद्र स्वामींनी शाहूराजांकडे लावलेला तगादा कारणीभूत होता. 1728च्या उत्तरार्धात छत्रपती शाहूराजांचे महत्त्वाचे 2 मोहरे गळून पडले. एक, आरमाराचे प्रमुख सेना सरखेल कान्होजी आंग्रे आणि 27 सप्टेंबरला सेनापती खंडेराव दाभाडे मरण पावले. कान्होजींचा ज्येष्ठ पुत्र सरखेल सखोजीला सेनापतीपद देण्यात आलं. मानाजी आणि सखोजी शाहूराजे आणि बाजीरावांच्या बाजूनी होते, मात्र त्याचे दोन्ही भाऊ संभाजी आणि तुकोजी बाजीरावांच्या विरोधात होते. खंडेराव दाभाडेंच्या निधनानंतर त्यांचा पुत्र त्रिंबकजींना सेनापतीपद देण्यात आलं. तो शूर होता, बहादूर होता, पण अतिशय संतापी, स्वार्थी आणि मत्सरी होता. बाजीरावांच्या विरुद्ध असलेल्या मत्सरापोटी तो स्वराज्याचाच शत्रू बनला. आता ह्याच्या पुढे काय बाजीराव करतायत ते आपण पुढच्या भागामध्ये बघूया. तोपर्यंत बाय बाय.